लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिडको परिसरातील सिटी लिंक बस शेडवर जाहिरातींचा विळखा। महानगरपालिका सर्वसामान्यांना वेठीस धरते, मात्र अनधिकृतरित्या डिजिटल लावणाऱ्यांकडे महापालिका दुर्लक्ष का करते? नवीन नाशिकसह सिडको परिसरात सिटी लिंक बस पिकअप शेडवर मोठमोठ्या जाहिराती व शुभेच्छा फलक लावण्यात आले असून प्रवाशांना बसण्यास देखील जागा उरलेली नाही। सावतानगर, त्रिमूर्तीनगर, रायगड चौक, दत्तमंदिर स्टॉप, कामटवाडे आदी ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येते। नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून छोट्या दुकानदारांवर कारवाई होत असताना बस थांब्यावरच्या जाहिराती मात्र दुर्लक्षित केल्या जात असल्याची नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मुसळधार पावसामुळे प्रवाशांना शेडचा उपयोग होणे अपेक्षित असताना शुभेच्छा फलक व जाहिरातींमुळे प्रवासी पावसातच भिजत उभे राहण्याची वेळ येत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की सामान्य व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई केली जाते, मग सिटी लिंक बस स्टॉपवरील जाहिराती व राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक याकडे महापालिका दुर्लक्ष का करते? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन बस थांब्यांवरील अतिक्रमण तात्काळ दूर करावे अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.